नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शनीची साडेसाती कशी टाळायची यावरचा उपाय आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आज जाणून घेणार आहोत. तर यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी. गुरुजी, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. गुरुजी, तुमच्याशी तर चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबईपासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमात मी स्वागत करते आणि आपण प्रश्नांना सुरुवात करूया. गुरुजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की शनी म्हटल्यावर लोक खूप घाबरतात, तर शनीची साडेसाती कशी टाळता येईल? जर शनीची साडेसाती किंवा ढैया आणि तुम्ही शनीला जर खूप घाबरताय तर घाबरायची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे भक्ती दोन प्रकारची, एक फिअरिंग आणि दुसरी लविंग. म्हणजे तुम्ही जर प्रेमाने भक्ती करताय तर देव तुमच्यावर प्रसन्न होत आहे, आणि जर तुम्ही भीतीमुळे भक्ती करताय तर याच्यामध्ये अपवाद नाही आहे. भक्ती तुम्ही कशी केली देव तुमच्यावर कृपा करणार, पण जर तुम्ही प्रेमाने भक्ती केली तर 100% तुमच्यावर देव कृपा करणार आणि तुमच्यावर प्रेम पण करणार. तर तुम्हाला घाबरायचं नाही. शनिदेवाच्या विषयाला लोक घाबरताय, तसं करायचं नाही. शनीची साडेसाती असू द्या, ढैया असू द्या, महादशा असू द्या, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा किंवा काही असू द्या, जर तुमच्यावर शनीची साडेसाती चालू आहे तर 2-3 विषयावर तुम्ही लक्ष द्या. नंबर 1, कधी मदिरापान करायच्या नाही. मद्यपान आणि मदिरापान हे दोन्ही शनी दोषला अजून बाळवतो आणि तुम्हाला त्रास होतो आहे. नंबर 2, तुमच्याकडून जितकं झालं तुम्ही लोकांची सेवा करा, आणि जे विकलांग लोक, ज्यांचे अंग विकल असतात, त्या लोकांची जर सेवा केली तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होत आहे. नंबर 3, त्या काळात तुम्ही शनिदेवाची पूजा करा, अर्चना करा, पण महादेवची भक्ती नक्की करा तुम्ही. आणि कालभैरव नाथचा जाप, पाठ, कालभैरवाष्टक स्तोत्र जर तुम्ही या सगळ्यांची हे स्तुती केली तर शनिदेव तुमच्यावर 100% प्रसन्न राहणार. तुम्हाला शनीची साडेसातीची तुम्हाला घाबरायची गरज नाही. अजून एक विषय मी सांगतो तुम्हाला. शनीची साडेसाती पूर्ण राशीवर लागलेली आहे, फक्त तुमच्यावर नाही. म्हणून तुम्हाला घाबरायचं नाही. जर कुंडलीमध्ये शनी तुमचा चांगला आहे, शनी योगकारक आहेत, मग कशाला घाबरता तुम्ही? हां, शनी तुमच्या चांगला नाही आहे, शनी नीच राशीमध्ये आहे, शनीची चाल वक्री आहे कुंडलीमध्ये, मग तुम्हाला उपाय पण करायचा, आणि तुम्ही जे काही सांगितलं ते जर त्यासारखी स्तुती केली तर तुम्हाला काही त्रास होणार. नक्कीच. गुरुजी, शनीच्या साडेसातीचे काय काय नुकसान होतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर शनीची साडेसाती किंवा शनी दोष तुम्हाला लागला, अपघातची शक्यता वाढून जाते, आणि अनएक्सपेक्टेड लॉसेस, म्हणजे जे तुमचे पैसे, कधी कधी तुमचे पैसे इकडे तिकडे होऊन जाते. कोणी पैसे घेऊन पळून जातं, ते पैसे तुम्हाला परत देत नाही. नंबर 3, तुमच्यावर खोटे केस. नंबर 4, जर तुम्ही एकदम स्वस्थ आहेत पण तुम्हाला कधी कधी मोठे मोठे आजार लावून तुम्ही आजारी पडताय, आणि तुमच्या जे वाहन चालताना लोक म्हणजे तुमची चूक नसतानाही तुम्हाला त्रास होतं, म्हणजे अपघातची शक्यता वाढून जाते. आणि तुम्ही आजारी पडत असतानाही लोक तुम्हाला खूप त्रास देतात, म्हणजे तुमच्यावर षड्यंत्र करताय लोक. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही काम होत नाही, आणि कधी कधी असे दिवस येऊन जातात तुमच्यावर इतका कर्ज वाढून जाता
की तुम्हाला कर्जमुळे पण खूप त्रास होतो. तर खूप काही त्रास आहेत जे शनीची जर वक्रदृष्टी तुमच्यावर पडली आणि तुम्ही काही उपाय करत नाही, आणि उपाय तर तुम्ही सोडा, पण तुम्ही म्हणजे काही लक्ष पण देत नाही, कधी पण काही करता. खूप काही लोकांना मी सांगतो की कधी शनिवारी तुम्ही क्षौर कर्म करू नका. नंबर 2, मद्यपान इत्यादी तुम्ही करू नका. कोणालाही त्रास देऊ नका, कोणाची निंदा करू नका. म्हणजे जर तुम्ही थोडासा याकडे लक्ष दिला तर शनिदेव तुम्हाला त्रास देणार नाही. नक्कीच. गुरुजी, लोक शनी ग्रहाला घाबरतात कारण शनी आपल्या राशीत आता परिवर्तन करतोय, आपल्या राशीमध्ये येतोय. ह्या गोष्टीला लोक आधीपासूनच घाबरतात. तर याबद्दल काय सांगाल? तुम्ही घाबरू नका. कधी कधी काय असतं, जर तुम्ही देवांची भक्ती भीतीमुळे केली तर त्याचा जास्त काही लाभ होत नाही. तुम्हाला जितका पाहिजे तेवढा देव तुम्हाला देत आहे. पण तुम्ही जर प्रेमाने भक्ती केली, शनिदेवला तुम्ही प्रसन्न केला. आता खूप काही लोकांना काही साडेसाती नाही आहे, काही ढैया नाही आहे, महादशा नाही आहे, तरी लोक दर शनिवारी लोक शनिदेवाकडे जात आहे, मंदिराला जात आहे आणि ते तैलाभिषेक करत आहे, लोक छाया दान करत आहे, आणि जे जे काही प्रसन्नतासाठी जे जे काही त्यांना दान करायचे ते लोक करताय. पिंपलाच्या झाडाखाली दिवा लावताय, लोक प्रदक्षिणा करताय आणि लोकांची सेवा करताय. लोक ज्या लोकांना गरजा आहेत, म्हणजे जे गरजू लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाही आहे, त्या लोकांना, म्हणजे जे आजारी पडलेले माणूस आहे त्यांना लोक औषध दान करताय. तर यासारखे तुम्ही दान कृत्य जर केले तर तुम्हाला शनिग्रहाची काही घाबरायची गरज नाही. मी तुम्हाला एक सांगतो, शनिदेवासोबत 2 व्यक्ती राहतात. ते कोण? नंबर 1 प्रजापती आणि नंबर 2 यमराज. म्हणजे तुम्ही ज्यासारखे कर्म करताय, चांगले कर्म केले, प्रजापती तुमचं रक्षण करतात, शनिदेव स्वतः तुमचं रक्षण करतात. तुमच्या कुणी काही बिघडू शकत नाही. नक्कीच. गुरुजी, आपल्याला एक फोन आलेला आहे सुनीता यांचा, सोलापूरवरून. सुनीताजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बेटा, बोला बेटा, बोला. माझ्या मुलग्याचं लग्न ठरत नाही. मुलाचं नाव सांगा. माझ्या मुलग्याचं नाव सिद्धांत कृष्णा घाटके. आणि जन्मवेळ काय आहे त्याची? 11/11/95, वेळ 11:15. ठीक आहे. आणि जन्म ठिकाण काय बेटा? जन्म ठिकाण पेठ वडगाव. ठीक आहे. पेठ वडगाव. 2 वर्ष झाले, 2 वर्षापासून मुलाची लग्न होण्याची शक्यता चालू आहे. पण फक्त काय, म्हणजे जे संबंध येत आहे, म्हणजे स्थळ जे येत आहे, ते त्यांच्याकडून रिस्पॉन्स आपल्याला भेटत नाही. नंबर 2, याचं दुसरं कारण असं आहे की तुमचे जे नातेवाईक आहे ना, तुम्ही नातेवाईकांना काही या विषयाबद्दल बोलू नका. कसं काय, ते एकदम बरोबर नाही आहे. खूप काही लोक असे आहेत, जसं म्हणजे तुमच्या कुठूनही स्थळ आला ना, ते लोक काही बोलताय. आणि असं एकदा झालेलं आहे की म्हणजे स्थळ आलं आणि त्यांनी म्हणजे खूप त्यांनी मुलाविषयाबद्दल खूप त्यांनी वाईट बोलले आणि तो स्थळ ते पळून गेला, म्हणजे ते लोक परत आले नाही. तर तुम्हाला कुणालाही सांगायचं नाही. जोपर्यंत स्थळ जमत नाही तोपर्यंत कुणालाही सांगू नका. आणि एक तुम्हाला उपाय सांगतो, ते उपाय करा. दर शनिवारी काळा कुत्र्याला तुम्ही दूध पाजा. ठीक आहे? 21 शनिवार तुम्हाला करायच्या, आणि तुम्ही हे उपाय करताना तुमच्या मनात तुमच्या मनोरथ ठेवा. नंबर 2, दर शनिवारी तुम्हाला अजून एक उपाय करायचा. पिंपलाच्या झाडाखाली जाऊन थोडासा गाईचं दूध घ्या, त्याच्यामध्ये थोडे काळे तेल टाका आणि ते पिंपलाची झाडामध्ये तुम्हाला द्यायचं. ते 21 शनिवार करा तुम्ही. काळे तेल तुम्हाला टाकायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे? पिंपळाच्या झाडाखाली. हो. 2 काम तुम्हाला करायचं. हे 2 उपाय तुम्ही करा. लवकरात लवकर मुलाच्या कुत्र्याला दूध घालायला काय मंत्र आहे? मंत्र फक्त शनिदेवचा मंत्र घ्या तुम्ही. शनैश्वराय नमः, शनैश्वराय नमः मंत्र असा बोला. आणि भैरवनाथच्या पण, ते काला कुत्रा म्हणजे साक्षात शनी भगवान आणि भैरवचा रूप आहे तो. तर तुम्ही भैरवनाथाय नमः असं पण म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे बेटा? खूप खूप आशीर्वाद. लवकर लग्न होऊन जाईल तुम्ही. गुरुजी, आपला पुढचा प्रश्न असा आहे की शनिदेवाची पूजा आणि अभिषेक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? खूप छान प्रश्न केलाय तुम्ही. जेव्हा आपण शनिदेवाच्या पूजा आपण करताय ना,
त्या काळात एक लक्ष द्या. खूप काही लोक काय करतात, जसं कोणत्याही देवाची पूजा आपण करताना पूर्व दिशाकडे आपण तोंड करताय, पण शनिदेवाची पूजा करताना, तैलाभिषेक करताना आपला तोंड पश्चिमकडे पाहिजे. हा गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. खूप काही लोक काय करतात, शनिदेवची खूप पूजा करतात आणि मग थोडे दिवस नंतर, थोडे वर्ष नंतर ते काय सांगतात, आम्हाला तर काय लाभ होत नाही, आम्हाला फल भेटत नाही. फल कसं भेटणार? तुम्ही कोणताही उपाय करा, पण ते एकदम पूर्ण पद्धतीने करा, त्याच्यामध्ये चूक करायच्या नाही. पश्चिम दिशा शनीची दिशा आहे. तुम्ही पश्चिम दिशाकडे तोंड करून तैलाभिषेक, जे आपण तेल घालताय, आपण तैलाभिषेक करताय, आपण पूजा करताय. आणि नंबर 2, शनिदेवाला त्यांची पत्नीचे श्राप आहेत. कधी त्यांच्या समोर जाऊन तुम्हाला त्यांची पूजा करायच्या नाही. तुम्हाला एक बाजूला उभा राहायचं आणि मग पूजा करायच्या, हे लक्षात ठेवा. खूप काही लोक काय करतात, ते रागमध्ये लागतात आणि ते समोरून दर्शन करताय, समोरून तैलाभिषेक करताय, समोरून त्यांची पूजा करताय. शनिदेवची स्वतःची इच्छा नाही आहे बाबा की तुम्ही त्यांच्या समोर पडा. त्यांची जे दृष्टी, म्हणजे जर वक्र दृष्टी त्यांची तुमच्यावर आली तर तुमच्या अनिष्ट होऊ शकतो, तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर हा गोष्टींची तुम्हाला लक्ष द्यायचं या गोष्टींवर. आणि अजून एक विषय, खूप काही लोक शनिदेवची पूजा म्हणजे पूर्ण दिवस करताय, पण त्याची अपेक्षा जर तुम्ही शनिदेवाची पूजा अर्चना संध्याकाळी जर केली, संध्या त्यांची पत्नीचं नाव आहे, संध्याकाळी जर तुम्ही पूजा केली तर त्याचा लाभ तुम्हाला खूप जास्त भेटणार. तर हा जे 2-3 वस्तू जर तुम्ही थोडासा लक्ष दिला तर 100% त्याचे तुम्हाला खूप लाभ होणार. आणि अजून एक विषय, तुम्ही जे दान करताय शनिदेवासाठी, तर शनिदेवासाठी दान करताना पण विकलांग लोकांना, ज्यांचे विकल अंग, म्हणजे ज्यांच्या अंग नाही आहे, जे चालू शकत नाही, फिरू शकत नाही, यासारखे लोकांना जर तुम्ही दान दिला तर शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न होत आहे. साधारण गुरुजी, शनिदेवाची पूजा कोणत्या वेळेत करणं गरजेचं आहे? म्हणजे तुम्ही आता म्हणाल की संध्याकाळी केलं तर जास्त उपयोगी ठरेल, तर साधारण ती वेळ काय असेल? हो, याच्या मागे एक प्रकरण असं आहे, म्हणजे सूर्यास्त झालं, आता कधी कधी 6:30 पर्यंत, 6:45 पर्यंत आणि 7 ते सूर्यास्त होत आहे. तर नंतर तुम्ही जर शनिदेवची पूजा सुरू केली, त्याचा लाभ जास्त आहे. कसं काय, ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनी हा वडील आणि पुत्र, म्हणजे दोघांचा हा संबंध आहे, पण हे एकमेकाचे शत्रू पण आहेत. म्हणून लोक दिवसात कधी जास्त पूजा करत नाही. संध्या झाली की लोक लगेच तैलाभिषेक पूजा वगैरे करतात, संध्याकाळी केली पाहिजे. नक्कीच गुरुजी, लोकांचा असा समज आहे की शनी मागे लागला की काहीतरी अडचणीच येणार, काही अशा संकट येणार, त्यासाठी लोक अनेक उपाययोजना करत असतात. मात्र सगळ्यात सोपं म्हणजे शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सोपा उपाय कोणता? चांगले कर्म करा, हा सगळ्यात सोपा उपाय आहे. तुम्ही कर्मांकडे लक्ष द्या. कधी म्हणजे एक मी तुम्हाला खरं सांगतो, जर कुणाला असं वाटलं ना की बाबा इथं CCTV आहे, ते लोक थोडा जपून आणि लोक सांभाळून लोक काम करताय, बाबा आपण CCTV मध्ये आहे. नेहमीच लक्षात ठेवा की तुम्ही जे काही करताय ना, ते थर्ड आई, म्हणजे त्यांच्या CCTV कंटिन्युअसली चालू आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टचा तुम्हाला जवाब द्यावा लागेल. असं नाही आहे की तुम्ही जे चांगले कर्म करताय आणि लगेच आपण अपेक्षा ठेवता, बाबा आपण त्या दिवशी 500 लोकांना आपण जेवण घातलं आणि आतापर्यंत मला काही लाभ भेटला नाही. ते बरोबर आहे, 500 लोकांना तुम्ही जेवण घातलं, पण जर तुम्ही कुणाचं वाईट केलं तर त्याचं फल कोण भोगणार, त्याचे भोग कोण भोगणार? तर तुम्हाला जर शनिदेवाला प्रसन्न करायचं तर तुम्ही लोकांची सेवा करा, लोकांची मदत करा. कुणाच्या कामामध्ये तुम्ही अडचणी तुम्ही पैदा करू नका. आणि एक विषय, जर तुम्ही महादेवची भक्ती करताय, दर शनिवारी तुम्ही पिंपलाच्या झाडाखाली तुम्ही दिवा लावताय, तैलाभिषेक करताय, आणि सगळ्यात तुम्हाला चांगला उपाय जे तुम्ही आता विचारला गुरुजी, एक सोपा उपाय, तर मी तुम्हाला एक सांगतो. एक कांस्य पात्र घ्या, कांस्य पात्र मध्ये मोरीचं तेल घ्या आणि एक कॉइन टाका त्याच्यामध्ये आणि आपला तोंड बघायचं असं.
त्याच्यामध्ये आपला तोंड बघा. मोहरीच्या तेलात. हो, मोहरीच्या तेलात तुम्हाला तोंड बघायच्या आणि तो तेल तुम्ही कोणताही गरजू माणसाला थोडीफार दक्षिणा सोबत तुम्ही त्याला दान करून टाका. असं केलं ना, हा इतका सोपा उपाय आहे की शनीची कोणतीही पीडा जर तुमच्या मागे लागली तर याची पेक्षा सोपा उपाय तुम्हाला काहीच भेटणार नाही. तुम्ही करून बघा आणि लाभ घ्या. गुरुजी, शनी पाठी लागलाय असं म्हटल्यावर लोक जास्त करून हनुमानाची पूजा करतात, हनुमानाला तेल वाहतात, अशा सगळ्या उपाययोजना करत असतात. मात्र तुम्ही आता म्हणालात की महादेवाची पूजा करतात, नेमकं काय? ते जे हनुमानजी जे आहेत ते पण महारुद्र अवतार आहे, म्हणजे ते पण रुद्र अवतार आहे. हनुमानजीची पूजा अर्चना तुम्ही जर शनिवारी करताय तर ते पण महादेवची पूजा आहे, त्यांना पण आपण रुद्र अवतार म्हणतो. तर म्हणून जर शनी मागे लागला, शनीची 7.5 मागे लागली, शनीमुळे तुम्हाला त्रास आहे, तुम्ही हनुमानजीची उपासना करा, ते पण रुद्र अवतार आहे. हनुमानजीची उपासना म्हणजे तुम्ही शनिवारी हनुमान चालिसाचा पाठ करा, जे बुंदीचे लाडूचा भोग लावा तुम्ही. आणि नंबर दोन तुम्हाला एक खूप चांगला मी उपाय सांगतो. जर तुम्ही शनिवारी हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन आणि चमेलीचे तेलचा दिवा लावला ना तर शनिदेव खूप तुमच्यावर प्रसन्न होता आणि तुमच्यावर कृपा करताय. नक्कीच. गुरुजी, आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. मुंबईहून भास्कर आपल्याशी जोडले गेले आहेत. भास्कर, तुमचा प्रश्न विचारा. मुलाचं लग्न होत नाही, ते 23/8/83 जन्म आहे. नाव काय बेटा त्याच्या मुलाचं अजय नाव? भास्कर गोसावी. अच्छा, ठीक आहे. आणि जन्मतारीख काय सांगितली एकदा परत सांगा. 23/8/83. हा, जन्म वेळ 10:30 रात्री. रात्री 10:30. ठीक आहे. आणि जन्म ठिकाण काय बेटा? मुंबई. मला फक्त एक सांगा, एकदा म्हणजे जसं आपण साखरपुडा वगैरे करताय ना, तर एकदा यासारखी म्हणजे गोष्ट कधी झालेली आहे का आयुष्यात? नाही. अच्छा, कधी असा म्हणजे विषय आला होता की बाबा इथे 100% तर आपला फिक्स म्हणजे होणारच, असा विषय आला होता का? त्याच्याबद्दल झालं नव्हतं. हा, दुसऱ्या एका मुलीबद्दल झालं होतं, पण आमच्याच समाजातले होते. हा, त्यांचं झालं होतं साखरपुड्यात. अच्छा, ठीक आहे. म्हणजे काय, याचे योग जे आहेत ते खूप प्रबल आहे. 2025 मध्ये म्हणजे या वर्षी नोव्हेंबर पर्यंत मुलाच्या लग्न होणार. फक्त त्याच्यासाठी काय, राहू बिघडलेला आहे कुंडलीमध्ये. तर मी तुम्हाला 2 उपाय सांगतो, ते 2 उपाय करायचे. नंबर 1, तुम्ही दर बुधवारी जे आपला उपासी मीठ असतो ना, उपासी मीठ, ते उपासी मीठ मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला दान करायचं. आणि नंबर 2, सप्तधान्य घ्या. सप्तधान्यामध्ये काळे अख्खा उडीद हे कंपल्सरी आहे. ते सप्तधान्य तुम्हाला दर शनिवारी 7 शनिवारपर्यंत मुलाचं जेवढं वजन आहे ना, ते त्याच्या दशांश, म्हणजे जर 60 किलो वजन आहे तर 6 किलो तुम्हाला ते घ्यायचं आणि दान करायचं. हे तुम्ही 7 शनिवारी करा. लवकर याचं लग्न होऊन जाईल आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि लग्न होऊन जाईल हे तर एक वेगळा विषय आहे, पण मुलगी तुम्हाला खूप छान भेटून जाणार आहे आणि लोक पण खूप छान भेटून जाणार आहे. खूप खूप आशीर्वाद भेटा तुम्हाला. धन्यवाद भास्कर, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. गुरुजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की शनीचा प्रभाव लोकांवर इतका आहे ना की लोक शनिवारी शुभ कार्य करायला देखील घाबरतात. म्हणजे कार घेण्यासाठी किंवा घर घेण्यास ती लोक घाबरतात, कारण की शनिवार हा शुभ दिवस नाही असं म्हटलं जातं. त्यासाठी काय करायला हवं? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. पण मी लोकांना सांगू इच्छितो की बाबा, तुम्ही म्हणजे पहिला प्रश्नपासून मी तेच लाईन बोलतो, घाबरू नका तुम्ही. तुम्हाला म्हणजे शनीबद्दल मनात भीतीचं वातावरण निर्माण करू नका. जर तुम्हाला शनिवारी तुम्हाला वाहन घ्यायचं आहे, तुम्हाला जर घर खरेदी वगैरे करायचं आहे तुम्हाला, तुम्ही फक्त काय करा, मुहूर्त काढा. आणि त्या मुहूर्तवर जर सगळं काही व्यवस्थित आहे आणि फक्त वार शनिवार आहे म्हणून आपल्याला हे करायचं नाही, तर हा एकदम चुकीचा आहे. तसं काहीच नाही. अरे बाबा, शनिवार इतकं चांगला वार आहे की शनिदेव जर तुमच्यावर प्रसन्न झाले, शनिवारी तुम्ही यासारखी काही क्रिया केली तर 100% ती वस्तू तुम्हाला खूप लाभणार आणि तुम्हाला त्याचं खूप फल प्राप्त होणार आहे. तर काही असं म्हणजे मनात भीतीच्या निर्माण करायच्या नाही.
आणि नंबर 2, हा एक विषय मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही असं करताना खूप काही उपाय असे आहेत की जसं तुम्ही वाहन खरेदी करताय, तर त्या काळात जर तुम्ही थोडेफार उपाय केले, जसं वाहन खरेदी करताना तुम्ही वाहनाला तेल पाजा, म्हणजे जे 4 टायर असतात त्यांच्यावर तुम्ही तेल घाला, खूप चांगलं होईल. नंबर 2, टायरांना जेव्हा आपण पुढे जाताय ना, तो पुढे जाताना कधी तुम्हाला मागे बघायचं नाही. आणि शनिवारी जर तुम्ही वाहन घेतलं तर आपण असं म्हणतात, बाबा हे तर साक्षात शनिदेवची प्रसादी आपल्याला भेटली आहे, म्हणून कधी तुम्हाला मनात भीती ठेवायची नाही. गुरुजी, तुम्ही खूप छान माहिती आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलात. मात्र तुम्ही ते वेळात वेळ काढून आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि लोकांना आशीर्वाद. ओम स्वस्ति न इंद्रवृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.